चला इथं डायरेक्ट मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स चॅप्टर 2 आहे नाही का. हे एमसीक्यूज आपल्याला घ्यायचं आहे. ते इम्पॉर्टंट फॉर्म्युले घ्या. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. ओके. आता फ्लुइड्स हे कुणाला म्हणलं जातं हे पहिल्यापासून तुम्हाला माहिती पाहिजे. फ्लुइड्स लिक्विड म्हणजे काय आहे, द्रव पदार्थ आहे. सॉलिड म्हणजे काय आहे, स्थायी पदार्थ आहे. लिक्विड आणि सॉलिड या दोघांचं जेव्हा कॉम्बिनेशन तयार होतं आणि तो कॉमन सोल्युशन जो आहे ना तो मूव्ह व्हायला लागतो तेव्हा त्याला काय म्हणायचं, फ्लुइड्स म्हणायचं. फ्लुइड्स म्हणजे वन टाइप ऑफ लिक्विडच आहे, परंतु सॉलिड आणि लिक्विड या दोघांचं जेव्हा कॉम्बिनेशन होतं आहे की नाही तर त्याला आपण काय म्हणतो, फ्लुइड्स म्हणतो. आता फ्लुइडच्या काय प्रॉपर्टी आहेत ओके ह्या तुम्हाला इथं पाहायचे आहे. पहिला इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे त्याचा मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लुइडचा. पहिला आहे प्रेशर. प्रेशर म्हणजे काय आहे, पी. पी बरोबर आहे फोर्स अपॉन काय आहे, एरिया. फोर्स अपॉन काय आहे, एरिया आहे. आणि ॲब्सोल्यूट प्रेशर. ॲब्सोल्यूट प्रेशरचा फॉर्म्युला काय आहे, P बरोबर P0 प्लस H इंटू रो जी आहे. P इक्वल टू P0 प्लस H इंटू रो जी असा फॉर्म्युला आहे. कशाचा, ॲब्सोल्यूट प्रेशरचा. ॲब्सोल्यूट प्रेशर इक्वल टू P इक्वल टू P0 प्लस H इंटू रो जी आहे. म्हणजे रोज आहे. रो म्हणजे तुम्हाला हे वाटेल रो डेन्सिटी कोणाचा गव्हर्नमेंट आहे, जी म्हणजे ग्लासचा. आता प्रेशर डिफरन्स इन लिक्विड कॉलम. प्रेशर डिफरन्स P2 मायनस P1 इक्वल टू H रो जी. H म्हणजे हाईट आहे, रो म्हणजे डेन्सिटी आहे, जी म्हणजे काय आहे, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. तर सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय आहे, T इक्वल टू फोर्स अपॉन लेंथ आहे. सरफेस टेन्शन फॉर्म्युला किती आहे, फोर्स अपॉन लेंथ. फोर्स भागिले लेंथ फॉर्म्युला आहे. फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. मतलब सरळ आहे, F बरोबर हे काल T क्रॉस L. T क्रॉस L, T गुणिले L, छोटा L लेंथ आहे. त्यानंतर सरफेस एनर्जी आहे E इक्वल टू dW. त्याला dW म्हणतो. dW म्हणजे काय आहे, T इंटू dA म्हणजे चेंज इन एरिया. सरफेस टेन्शन इंटू चेंज इन एरिया त्याला आपण काय म्हणतो, सरफेस एनर्जी त्याला म्हणतो. त्यानंतर एक्सेस प्रेशर इनसाइड ड्रॉप. ड्रॉप म्हणजे थेंब किंवा एअर बबल. एअर बबल म्हणजे पाण्यावरील हवेचा जो बुडबुडा असतो तो, त्याचं नाव आहे एक्सेस प्रेशर इनसाइड दॅट ड्रॉप. तो जो ड्रॉप असतो, तो जो थेंब असतो, थेंबांच्या मधला जो काही प्रेशर आहे P इक्वल टू 2P बाय R. P म्हणजे सरफेस टेन्शन आहे, R म्हणजे रेडियस ऑफ द बबल. बबल असतो सर्क्युलर असतो, त्याची रेडियस म्हणजे हे R आहे. एक्सेस प्रेशर इनसाइड सोप बबल हे झालं एअर बबल. आता सोप बबल साठी फक्त परत इथं 2 च्या ऐवजी किती आहे, 4 आहे. P इक्वल टू 4T बाय R. इथे किती आहे, 2T बाय R. एअरचं 2T बाय R, सोप बबलचं किती आहे, 4T बाय R आहे. त्यानंतर राइज और फॉल ऑफ अ लिक्विड इन द कॅपिलरी ट्यूब. कॅपिलरी ट्यूब मध्ये लिक्विड वर येणे किंवा खाली जाणे. काय होतं माहिती आहे का, कॅपिलरी ट्यूब जर तुम्ही पाण्यात बुडवलं तर लेवल सेम राहते. कारण ते पाण्यामध्ये बुडवलं त्याच्यामध्ये 2-3 प्रकार आहेत, केव्हा वर जातं, केव्हा खाली जातं, केव्हा बरोबर राहतं, हे ठरलेलं आहे. तेव्हा तुम्ही कॅपिलरी ट्यूब मधील काय भरलं, तुम्ही साधारण तुम्ही जर रॉकेल भरलं, केरोसिन भरलं तर जी पाण्याची पातळी आहे किंवा त्या लिक्विडची जी लेवल आहे ती काय होते, डाऊन होते, कमी होते. ते जर मर्क्युरी भरलं असेल तर ते वाढते. मर्क्युरी जर भरलं काय होते, पातळी उंच येऊन जाते. लिक्विड भरलं, लिक्विड म्हणजे पाणी भरलं तर सरासरी प्लेन राहत असते. असो एक्सेस प्रेशर इनसाइड अ सोप बबल हे दिले. राइज और फॉल ऑफ अ लिक्विड इन कॅपिलरी ट्यूब H इक्वल टू 2P cos θ बाय R रो जी हे फॉर्म्युला आहे. वेलोसिटी ग्रेडियंट त्याला आपण Vg म्हणतो, dV बाय dx आहे.
रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी किती dx आहे. विस्कस फोर्स F इक्वल टू बीटा ए dv बाय dx आहे आणि कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी बीटा इक्वल टू F dx अपॉन a into dv आहे. स्टोक्स फॉर्म्युला F इक्वल टू आहे 6 पाय बीटा rv असा फॉर्म्युला आहे. टर्मिनल वेलोसिटी इक्वल टू 2 बाय 9 r स्क्वायर बाय डेल्टा रो माइनस सिग्मा ब्रैकेट क्लोज g असा फॉर्म्युला आहे टर्मिनल विस्कोसिटीचा. रेनॉल्ड्स नंबर rn इक्वल टू रो vc क्रिटिकल वेलोसिटी बाय d इनटू काय अपॉन किती आहे बीटा आहे. क्रिटिकल वेलोसिटी vc इक्वल टू किती आहे rn इनटू बीटा अपॉन रो इनटू d असा फॉर्म्युला आहे. इक्वेशन ऑफ कंटिन्यूटी फॉर एन इनकम्प्रेसिबल फ्लुइड्स. इक्वेशन ऑफ कंटिन्यूटी फॉर एन इनकम्प्रेसिबल फ्लुइड्स. a1 v1 a2 v2 आहे. a1 v1 तरी a2 v2 आहे. आता बर्नौलीज इक्वेशन बघा p1 + 1/2 रो v1 स्क्वेअर प्लस रो gh1 इक्वल टू p2 + 1/2 रो v2 स्क्वेअर प्लस रो gh2 आहे. हे सर्व कसे असते कॉन्स्टंट असतात. स्पीड ऑफ फ्लक्स v √2gh आहे. ओके फॉर अ टँक ओपन टू एटमॉस्फियर. हा तुमचा काय आहे एकंदरीत तुमचे हे 19 फॉर्म्युले आहेत. त्याच्यावरती स्टुडंट्स मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स हे चॅप्टर नंबर 2 आहे तुमचा पार्ट फिजिक्सचा पार्ट 1 मधला लेसन नंबर 2 आहे. आपण सर्व लेसन पूर्ण लढतो 7 6 असे झाले की 7 घेतलं 6 घेतलं 5 4 3 आता हे 2 झालं. नंतर मग फर्स्ट क्लास केले. ठीक आहे सर्व समजले तर तुम्ही सर्वांनी हे फॉर्म्युले लिहा. ओके त्याच्यावरती आपल्याला प्रॉब्लेम घेऊया आपण. इथे पहा आपला हा प्रॉब्लेम जेडब्ल्यू मेन मध्ये आला होता 2019 मध्ये. प्रॉब्लेम काय पहा वाटर फ्रॉम पाइप इज कंटेनिंग at the rate of किती 100 लीटर at the rate चा अर्थ काय होतो फ्लो ऑफ वॉटर तर हे 100 लिटर्स पर मिनिट आहे. रेट ऑफ चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम जेव्हा असतो त्याला आपण रेट म्हणतो. आता इथं बघा किती आहे पर मिनिट म्हटलेलं आहे. किती आहे 100 लिटर आहे. मग लिटरचं रूपांतर मिलीलीटर मध्ये करायचं असतं. लिटरचं रूपांतर मिलीलीटर मध्ये करत असताना 10⁻³ ने गुणलं पाहिजे आणि मिनिटाचं रूपांतर सेकंद मध्ये करत असताना 60 ने भागलं पाहिजे. आता पहा पोरांनो काय करतो आपण इथे हे पहा काय होतं इथं बघा इथला हा जो आहे ना कॅन्सल होतो. काय कॅन्सल होतो हे बघा हे इथला 0 गेला बघा रे. हा 0 कॅन्सल झाला हा 0 कॅन्सल झाला आहे की नाही. आणि बघा इथे हे 2 3 गा 6 आणि 2 5 गा अशा पद्धतीने 5/3 आणि 10⁻³ लक्षात घ्या. आपण काय केलेले पोरांनो हे लिटरचं रूपांतर मिलीलीटर मध्ये केलेलं आहे. व्हाईल कन्वर्टिंग लिटर इनटू मिलीलीटर यू शुड हैव टू मल्टिप्लाय बाय 10⁻³ 10⁻³ ने गुणलं पाहिजे. गुणलेलं आहे मी इथं आणि हे 0 गेलं हे 0 2 6 2 10 5/3 असं आलेलं आहे. कोणतं आलं ते क्यू आलं. फ्लो ऑफ वॉटर आहे ठीक आहे. त्याचं रूपांतर इफ द रेडियस ऑफ द पाईप रेडियस किती आहे पुन्हा 5 सेंटीमीटर आहे रेडियस ठीक आहे. मग त्या रेडियसचं रूपांतर कशामध्ये करायचं मिलीमीटर मध्ये करायचं. 5 × 10⁻³ -2 मीटर 5 × 10⁻² मीटर आहे. आता पुढे पहा the Reynolds number for the flow of the order of magnitude मला काढायचे परंतु तर पहा velocity of water काय फॉर्म्युला आहे v q/a आहे. q म्हणजे आता काढलेला आहे फ्लो ऑफ वॉटर q/a q लिहिला आपण जे आले ते लिहिलेला आहे किती आहे 5/10⁻³ लिहिला. a म्हणजे एरिया आहे तो काय असतो तो एक सर्कल आहे. सर्कलचा फॉर्म्युला किती रे πr². वर्तुळाचा फॉर्म्युला किती आहे एरिया ऑफ सर्कल πr². π × r².
आर किती आहे रेडियस आहे पोरांनो आर किती आहे तो काय हे रेडियस आहे व्हॉट इज दिस इज द रेडियस मग त्या रेडियसचं रूपांतर तुम्हाला कशामध्ये करून घ्यायचं आहे हा रेडियस आहे पोरांनो रेडियस किती आहे आर इज इक्वल टू किती आहे 5 सेंटीमीटर आहे आर इज इक्वल टू 5 into 10 to the power -2 मीटर झालं ते मग तेच पाय r चा वर्ग फॉर्म्युला किती आहे एरियाचा फॉर्म्युला किती आहे पोरांनो एरिया ऑफ सर्कल पाय r स्क्वेअर म्हणजे हे पाय लिहिलं आणि r ची किंमत आहे 5 into 10 to the power -2 त्याचा परत केला अशा पद्धतीने हे 5/3 हे पाय आलं आणि 5 into 10 to the power किती आहे -2 त्याचा वर्ग असा आहे ठीक आहे ना आता पुढे काय झालं बघा आता काय होतं पोरांनो ठीक बघा रे कोणाचा वर्ग आहे वर्ग कोणाचा आहे इथे मी थोडं कॅल्क्युलेशन करतो ठीक आहे नाही आय विल डू कॅल्क्युलेशन फार पोरांनो कसं होतं कॅल्क्युलेशन व्हायचं इथे पुढे करतो कॅल्क्युलेशन हे किती आहे हे 5/3 लिहा जो बरोबर 10 to the power किती आहे -3 आहे इथं पाय आहे 5 चा वर्ग किती झाला रे 25 झाला 10 to the power मायनस किती आहे 4 झाला इथे बघा 5 चा वर्ग झाला रे 25 झाला 10 to the power मायनस 2 चा वर्ग झाला 10 to the power किती झाला रे -4 झालेला आहे आता काय होतं बघा हे 5 × 5 5 किती रे 25 तर अशा पद्धतीने काय झालं बघा काय झालं हे बघा -4 गेलं आणि हे गेलं इथे किती राहतं रे फक्त 10 to the power किती राहतो -1 राहतो त्याला वर घ्या इथे 10 झालं ते इथे किती झालं रे 3 झालं इथे किती रे 5 झालं इथे किती रे 5 इथे किती बरोबर ना 5 आहे आता एक काम करा तुम्ही काय काम करणार आहात हो काय हे 5 × 5 दोन्ही किती रे 10 मग 2 अपॉन किती रे 3 into 3.14 आहे की नाही तर अशा पद्धतीने आपण काय केलं हे 2 अपॉन चा गुणाकार केला 3 × 12 3 × 3 1 4 3 किती रे 9 किती आहे 9 किती 42 आलं 9 किती आलं रे 42 आलं बरोबर आता त्याला तुम्ही अप्रॉक्सिमेटली काय समजा 9.42 ला काय समजा 2/10 समजा 2/10 म्हणजे किती रे 0.2 मीटर पर सेकंद असा आहे किती लिहिलं 0.2 किती आहे मीटर पर सेकंद पुढे कॅल्क्युलेशन असं आहे ते आता पुढे बघ काय पुढचा प्रश्न असा आहे रेनॉल्ड्स नंबर NR बरोबर किती आहे V रो म्हणजे डेन्सिटी D अपॉन किती आहे थीटा आहे D आहे D म्हणजे काय रे D म्हणजे डायमीटर रेडियसच्या दुप्पट असतो तो 2r असतो 2 × 5 म्हणजे काय झालं 10 झालं 2 × 5 म्हणजे काय झालं 10 10 तसं r किती आहे तसं r किती आहे हे बघा एवढं d किती येतो d = 2r येतो 2 × 5 × 10 to the power -2 म्हणजे किती रे 10 × 10 to the power किती -2 आहे का नाही अशा पद्धतीने काय झालं तर काय हे v ही आता आपण काढलेलं आहे 0.28 ला हे डेन्सिटी किती आहे 1000 आहे आणि d म्हणजे डायमीटर आहे किती आहे इथं आपण काढलं आहे 10 × 10 to the power -2 10 × 10 to the power किती आहे -2 आहे आणि त्यानंतर ची किंमत किती आहे 1 × 10 to the power किती आहे -3 आहे आता एक काम करा स्टुडंट्स आता कसं करायचं पोरांनो हे बघा एक स्टेप इथे वाढवतोय तुम्ही काय करतो बघा आय विल एक्सटेंड वन मोर स्टेप हियर इथे बघा काय करतोय तुम्ही बघा रे हे -2 आहे ना किती आहे -2 आहे तर हे दशांश जातो एक शून्य जातो इथं आलं 100 हे 10 हे 10 to the power -2 हे 10 to the power -3 हे -3 गेलं आणि हे -2 गेलं इथे खाली -1 राहिलं -1 चं वर्ग प्लस होतं हे 100 हे 10 आणि 10 to the power किती रे 10 to the power किती 1 आणि इथे किती राहिलं पोरींनो हे 2 राहिलं आहे की नाही अशा पद्धतीने 2 × हे 100 इथे किती आहे 2 × 100 10 to the power 2 10 म्हणजे हे काय झालं 2 × 10 to the power झालेला आहे 4 झालं 2 × 10 to the power 4 झालं मग तुम्हाला एक नियम आहे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आपण 11th मध्ये शिकलेले पहा कशामध्ये मेजरमेंट शिकलेले आहे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड
1 पासून 4 पर्यंत जो असतो ना, 1 पासून 1 पासून 4 पर्यंत कसं असतं रे, ऑर्डर मॅग्निट्यूड किती असतं रे, 0 असतो. मग 2 ची व्हॅल्यू किती घ्यायची, 10 टू द पॉवर 0 घ्यायची. मग मी तर काय लिहितो इथं बघा, 2 म्हणजे काय, 10 टू द पॉवर 0, 10 टू द पॉवर किती आहे 4. 4 आणि 0 ची बेरीज केली किती येते रे, 10 टू द पॉवर किती येते 4 येते. तर अशा पद्धतीने याचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड कोणाचा, ह्या रेनॉल्ड्स नंबरचा किती आले, 10 टू द पॉवर किती आलेला आपला 4 आलेला आहे. पहा आपला ऑप्शन कुठे आलेला आहे, 10 टू द पॉवर 4. ऑप्शन तुमचं कोणतं बरोबर आलेला आहे, बी बरोबर आलेलं आहे. सर्व समजले काय, हां लिहा गणना लिहा. पहा आता हा जो प्रॉब्लेम आहे हा नीट मध्ये आलेला 2019 मध्ये. तो पारी इकडे सर्वांनी इना YouTube आहे बघा, लक्षात घ्या बरोबर, हा YouTube आहे. इकडच्या बाजूला काय नाही, वॉटर आहे. इकडच्या बाजूला काय वॉटर आहे इकडच्या बाजूला. आणि ह्या बाजूचा YouTube मधील जी पाण्याची पातळी आहे ना, ते कशी आहे, कमी आहे बघा, लेवल कशी आहे, कमी. इकडे हे ऑइल आहे, ऑइलची पातळी मात्र कशी आहे, उंच आहे. इथं 15 सेंटीमीटर आहे, इथं मात्र किती आहे, 20 सेंटीमीटर आहे. ओके, ह्याला H1 म्हणा, ह्याला काय म्हणा, H2 म्हणा. ठीक आहे, ते सेंटीमीटर मध्ये आहे, त्याला तुम्हाला मीटर मध्ये करता येईल. आपण करूया इथं आता. द डेन्सिटी ऑफ द ऑइल काढायचे तुम्हाला, डेन्सिटी ऑफ वॉटर ते दिलेली आहे तुम्हाला इथं बघा रे. द प्रेशर ऑफ लोवेस्ट पॉइंट इन वॉटर, lowest point in water is equal to the pressure at the lowest point in oil. इथे एक लोवेस्ट पॉइंट आहे, कशामधला रे, वॉटर मधला. इथे एक लोवेस्ट पॉइंट आहे, कशामधला रे, ऑइल मधला. तर या लोवेस्ट पॉइंट वॉटर मधील प्रेशर आणि लोवेस्ट पॉइंट ऑइल मधील प्रेशर कसं असतं, सारखं राहतं. मग तुम्हाला माहिती आहे इक्वेशन बरोबर कॉन्स्टंट राहतं, म्हणजे फॉर्म्युला आहे किती रे, काय आहे, Pa plus H rho water into G. H rho G, H डेन्सिटी किशाची वाटरची आहे, जी तर एक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी. P म्हणजे काय, प्रेशर आहे, प्लस H डेन्सिटी ऑइलची आहे, G असं तुमचा फॉर्म्युला आहे. तर आता स्टुडंट्स दोन्हीही बाजूला हे कसे ते सारखे असे आहे, सारखेच आहेत. ते सारखे असल्यामुळे काय होतं, की दोन्ही पण कॅन्सल होते. पहा, तर मग तुमचा जो सेम फॉर्म्युला असा होता, H रो वॉटरची आहे, वॉटर आहे G आहे, त्याला आपण H1 म्हणा किंवा वॉटर म्हणा, ही वॉटरची हाईट आहे. त्याच्यानंतर H कोणाची आहे, हे ऑइलची हाईट आहे. आणि हे रो कोणाचं आहे, ऑइलचंच आहे. आणि हे G आहे. आता तुम्हाला हे दोन कॉन्स्टंट असल्यामुळे कॅन्सल केले आपण, आणि दोन्ही मध्ये सुद्धा इथे पण G आहे. पहा स्टुडंट्स, हे G सुद्धा कॅन्सल होणार आहे. मग काय राहतो आपल्याकडे, फक्त H वॉटरचे हाईट आणि वॉटरची डेन्सिटी. हाईट कोणाची आहे, ऑइलची, आणि डेन्सिटी कोणाची आहे, ऑइलची आहे. मग आता तुम्हाला हाईट दिलेली आहे वॉटरची किती आहे, 15 सेंटीमीटर आहे. किती आहे, 15 सेंटीमीटर आहे. आणि हे वॉटरची डेन्सिटी दिलेली आहे किती आहे, 1000 आहे. आता हे इथली हाईट किती आहे पोरांनो, 20 आहे, 20 सेंटीमीटर आहे. आणि हे तुम्हाला काढायचे, ऑइलची तुम्हाला डेन्सिटी काढायची आहे. अतिशय सोपा भाग आहे. ओके, आता जरी आपण काय केला, जरी आपण हे सेंटीमीटर रूपांतर मीटर मध्ये केलं तरी काय होतं रे, दोन्हीही बाजूचा 10 टू द पॉवर -2. 1000 म्हणजे किती, 10 टू द पॉवर किती होतं रे, 3 होतं. आणि इथे किती आहे, हे 20 आहे, इथे किती रे, 10 टू द पॉवर -2 होतं. हे झालं मीटर, हे झालं मीटर. मग आता इनटू किती आहे, डेन्सिटी. डेन्सिटी कोणाची आहे, ऑइलची डेन्सिटी आहे. ते पहा स्टुडंट्स, काय केलं मी आता, सेंटीमीटर रूपांतर मीटर मध्ये घेतलं, मायनस मीटरचा मीटर काय होतं, कॅन्सल होतो. आणि इथे हे 15 आहे पोरांनो, इथे किती रे, 20 आहे. इथे किती, 10 टू द पॉवर किती आहे, 3 आहे. इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ द ऑइल आलेली आहे. आता कॅल्क्युलेशन करूया, आपण काय होत बघूया. तेव्हा हे 5 3 15 आणि 5 चौक किती रे, 20.
आता या 3 ला 4 ने भागायचं 3/4 आहे इंटू 10 टू द पॉवर 3 आहे हे किती येईल आता आपल्याला 3 ला 4 ने भागायचं आहे तर कसं भागायचं बघा तो भाग सर्वांना माहिती आहे कसं रेट हे 3 आहे हे 4 ने भागायचे बघा भाव जात नाही 0 द्या दशांश द्यायचे 0 घ्या 4 सत्ते किती 28 उरलं किती 20 2 उरलं हे 0 आलं 4 पासून किती 20 तर किती येतं हे 0.75 इंटू 10 टू द पॉवर 3 येतं हे डेन्सिटी आपलं काय झालेलं आहे हे ऑइल झालेलं आहे आता हे काम करा तुम्ही 10 टू द पॉवर 3 आहे जे 2 पॉवर गेली 2 दशांश गेले म्हणजे किती येतं हे असे येतं ते ते 750 येतं E equal to density of काय झालेला आहे ऑइल 750 आहे kg per meter kg per meter अशा पद्धतीने तुमचा आन्सर बनला आलेला आहे डेन्सिटी ऑफ ऑइल 750 आलेला आहे की नाही लिहा